नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक 10 जून. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज 9 जून, तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला आज मध्यरात्रीच्याला पाहायला मिळू शकतो. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील जे आहे पावसाची जोरदार शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील काही तासामध्येच. तर जे आहे लातूर, तसेच सोलापूर, बीड, जामखेड, केज, करमाळा, परळी, माजलगाव, परभणी, नांदेड, पैठण, अहमदनगर, तसेच वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, सिल्लोड, खामगाव, अकोला, तसेच अमरावती. तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागामध्ये आपल्याला जे आहे ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर त्यामध्ये धुळे आणि परोडा या भागामध्ये जे आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस आज मध्यरात्रीच्याला पाहायला मिळू शकतो. तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, तसे बीड, सोलापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीपर्यंत जे आपल्याला मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आज मध्यरात्रीच्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंतच नाही तर आज पहाटेपर्यंत राहणार आहे. तर आज पहाटेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये जे आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा जे आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर त्यामध्ये जे आहे सोलापूर, पंढरपूर, बार्शी, इंदापूर, तुळजापूर, जामखेड, तसे बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, जालना आणि परभणी. तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत तसेच पहाटेपर्यंत जे आपल्याला रात्रभर पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे पाऊस जे आहे 9 जून ते 14 जूनच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार राहणार आहे. परंतु आज जे आहे 9 तारीख, तर आज 9 तारखेला जे आहे 9 तारखेला सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. तर आज जे आहे आपल्याला सध्या पावसाला जे आहे सुरुवात झालेली असेल मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आणि पुढील म्हणजे रात्रभर पावसाची शक्यता आपल्याला तसेच पहाटेपर्यंत पाऊस आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे 10 जून. तर उद्या 10 जून रोजी जे आपल्याला सकाळच्याला जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्त कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला सकाळच्यालाच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर कोकण भागामध्ये सातारा, सांगली, चिपळूण, बारामती, दौंड, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, तुळजापूर, पुणे, गोळेगाव, खेड, खोपोली, जुन्नर, कल्याण डोंबिवली, इगतपुरी. तर या भागामध्ये जे आपल्याला सकाळपासूनच जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे हा पाऊस दुपारनंतर उद्याच्याला सुद्धा आपल्याला जे आहे दुपारच्याला बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी उद्याच्याला दुपारच्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळू शकते. तसे बीड जिल्ह्यामधील जे आहे माजलगाव, केज या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्याला जे आहे चांगला पाऊस राहणार आहे. तर उद्या 10 जून रोजी जे आपल्याला उद्या मराठवाड्यामध्ये जे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तसेच जे आहे दुपारनंतर जे आहे हा पावसाचा जोर वाढणार आहे. तो दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये केज, माजलगाव, तसेच सोलापूर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळू शकते दुपारनंतर बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या
दुपारनंतर ते रात्रीच्या सुमारामध्ये, उद्या रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये चांगला पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे बीड, अहमदनगर तसेच पैठण, केज, परळी, जामखेड, जालना या भागामध्ये जे आपल्याला, तसेच सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या सुमारापर्यंत जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे मुंबई, पुणे, नाशिक आणि म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये शक्यतो मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आहे अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्येच आपल्याला जे आहे पुढील उद्याच्याला जे आहे उद्या म्हणजे 14 तारखेपर्यंत जे आहे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला राहणार आहे पुढील 4 ते 5 दिवस. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपल्याला जे आहे 11 तारखेला सुद्धा जे आहे सोलापूर भागामध्ये पाऊस राहणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. 12 तारखेला सुद्धा तसेच वातावरण आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर 13 तारखेला सुद्धा जे आहे बीड, सोलापूर या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. आणि शक्यता आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील ज्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला 14-15 तारखेपर्यंत या ठिकाणी दिसत नाही. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस आपल्याला 14 तारखेपर्यंत जे आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता जी आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि तसेच जे आहे कोकण भागामध्ये, तर या भागामध्ये ते जे आहे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पुढील 4 ते 5 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता राहील नाशिक, नंदुरबार या भागामध्ये. आणि फक्त जे आहे मराठवाड्यामधील बीड, सोलापूर, लातूर आणि अहमदनगर तसेच छत्रपती संभाजीनगरपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस राहणार आहे. आणि आज जे आहे आज आणि उद्या सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आज मध्यरात्रीच्याला जे आहे आज मध्यरात्री म्हणजे आज पहाटे मध्यरात्रीपासूनच म्हणजे आतापासूनच जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि हा पाऊस जे आहे तर आज 9 जून रोजी जे आपल्याला सकाळ म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत पाऊस पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. धन्यवाद.